नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. आज श्रीगोंदा येथील साळवन देवी माता ही श्रीगोंद्यात कशी आली हे माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. आपलं नाव सांग. नमस्कार, मी सचिन विश्वास पाठक. साळवंदेवी ट्रस्टतर्फे आपल्या मंदिरातर्फे मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आमची आत्ता 18वी पिढी आम्ही हे ट्रस्ट सांभाळत आहे. हे वंश परंपरागत चालणारं ट्रस्ट आहे आणि हे एक जागृत देवस्थान आहे. येथे 9 दिवस उत्सवाचं वातावरण असते. 9 दिवस इथं सप्ताह भरतो. या सप्ताहाचं इथं 22वं वर्ष आहे. इथं श्री संतोष कोथिंबिरे, देवराम नाना, नंतर आप्पा कोथिंबिरे यांनी हे सप्ताह सुरू केलेला आहे आणि इथं 9 दिवस खूप उत्सवाचं वातावरण असतं. भरपूर प्रमाणात इथं कार्यक्रम चालू असतात. रोज पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही उठून देवीची आराधना करतो, देवीची पूजा करतो. इथे आमच्या मदतीला माझा भाऊ समीर विश्वास पाठक, माझे काका मुकुंद पारनाईक, हे आम्ही आता जवळजवळ आमची 18वी पिढी आम्ही येथे देवीची सेवा करत आहोत. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. श्रीगोंद्यात जवळ असलेले खूप लोकांना पावणारी देवी म्हणून ही प्रसिद्ध देवी आहे. बऱ्याच लोकांच्या मनोकामना इथे येऊन पूर्ण झालेल्या आहेत. सांगायची गोष्ट अशी की काही लोकांना 22 वर्षांनी इथं मुलं झालेली आहेत. त्यांचं संतती होत नव्हती म्हणून त्यांनी मागणी केली देवीकडं. ती मागणी पूर्ण झालेली आहे. आमच्या वंशात एकनाथ पाटकांनी ही देवी इथे आणली आहे. ते त्यांचा थोडा इतिहास सांगतो की ते माहूरला जात होते. माहूरला ते जाऊन देवीची सेवा करत होते. दर पौर्णिमेला ते माहूरला जात होते, परंतु काही कारणास्तव ते थकले, ते जाऊ शकले नाही. देवीला सांगितलं त्यांनी की मी येऊ शकत नाही. देवीने त्यांना दृष्टांत दिला की मीच तुझ्याकडे येते. म्हणून ते ज्यावेळेस माहूरला गेले होते त्यावेळेस देवी त्यांच्या काय म्हणतात त्याला, रथात किंवा ते आपण गाडा असतो त्याच्यात बसली आणि तिथून निघाली. तर ती निघाली असतात देवीने सांगितलं की तू फक्त मागं बघू नको, मी येते इथे. तर ती येत असताना त्यांना रथाचं चाक थोडंसं हलकं लागल्यानंतर त्यांनी मागं बघितलं. मागं बघितल्यानंतर तो त्या बैलगाड्याचा तिथं चाक मोडलं आणि स्फोट झाला. आणि ते आजही चाक तिथं आपल्या श्रीगोंदा देवस्थानच्या जवळ 1.5 किलोमीटर आत्ता जर आपण श्री देवीच्या रोडला बघितलं तर तिथं साक्ष देत आहे. दोन्ही तिथे चाका आहेत. आजही तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अशा पद्धतीने मग त्यांना देवीने ते माफी मागितली त्यांनी की बुवा मी तुम्ही सांगितलं होतं मागं बघू नको, तरी मी बघितलेलं आहे, तरी मी माफी मागते याबद्दल तुमची. परंतु तिने परत स्वप्नात येऊन सांगितलं की मी साळीच्या वाहनात आहे, तुम्हाला शोध तिथं. मग असे आमचे वंशज तिथं आल्यानंतर एक नांगर, शेतकरी नांगरत होता तिथं, तो नांगर फाळा अडकलेला होता. ते हा या देवीचा तांदळा आहे. पहिले हा तांदळा खूप छोटा होता, पण शेंदूर लावून आता हा तांदळा मोठा झालेला आहे. असे हे पावन मंदिर आहे. 9 दिवस इथे अतिशय उत्साहाचं वातावरण असतं. मी प्रॉपर नगरला असतो सर्व्हिस, आणि मी माझी स्वतःची कंपनी आहे तिथं असतो. ते सर्व सोडून 9 दिवस देवीची सेवा करण्यासाठी इथे येतो. दर पौर्णिमेला आम्ही इथे येऊन देवीची सेवा करत आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 20 वर्ष झाले आमची एकही पौर्णिमा चुकलेली नाही. अशी ही देवी आहे. माझं असं सर्व भक्तांना आव्हान आहे की सर्वांनी दर्शनासाठी यावे. आम्ही रोज येथे देवीचा वेगळा शृंगार करत आहोत. तर तुम्हाला रोज देवीचं वेगवेगळं रूप इथं पाहायला मिळेल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. माऊली तुला काय माहिती